आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा, राष्ट्रवादीबद्दलच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींची मागणी। तानाजी सावंतांवरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं, राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं। भाजपा आरएसएस यांनी हे मान्य केलं आहे की अजित पवारांना सत्तेत घेऊन काहीच फायदा नाही, अजित पवारांचा अपमान हे सरकार करत आहे। वाघ असलेले अजितदादा अशा पद्धतीने वागतील असं कधी वाटलं नव्हतं, महेश तपासेंची टीका। तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत, रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा। तर एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टरही पाठवते, ठोंबरेंची टीका। काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बसताना आम्हाला मळमळ व्हायची, ते आम्ही ठाकरेंना समजावून सांगत होतो, हीच भावना सावंतांनी बोलून दाखवली। संजय शिरसाटांकडून सावंतांची पाठराखण। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन संपन्न, वाढवण बंदरामुळे तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार, मोदींकडून विश्वास व्यक्त। वाढवण बंदर रद्द करा, ग्रामस्थांकडून बॅनरबाजी। बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळे झेंडे, बोटीवर काळे फुगे लावून ग्रामस्थ आणि मच्छीमारांचा विरोध। मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्रात येतील तेवढ्या आमच्या जागा वाढतील, मोदींच्या वाढवण बंदराच्या कार्यक्रमाला देखील विरोध होता, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। सुपारी बहाद्दाराने अचलपूर मतदारसंघ 20 वर्ष मागे नेला, काही गद्दारांमुळे माझा पराभव झाला, सुपारी बहाद्दाराचा आपल्याला हिशोब करायचा आहे, नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका।